बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरातील अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन सुरू आहे। सांगली कोल्हापूर हद्दीवरील अंकली पुलावर हे आंदोलन झालंय। स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन आणि विविध संघटना, राजकीय पक्ष यामध्ये सहभागी झालेत। तर कोल्हापुरातील अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात आता आंदोलन सुरू आहे। सांगली कोल्हापूर हद्दीवरच्या अंकली पुलावर हे आंदोलन झालंय। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधात लढा उभारण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला होता आणि याचं पहिलं पाऊल म्हणून आज कोल्हापूर सांगली मार्गावरील कृष्णा नदीवरच्या अंकली नाका येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। तर या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत। विशाल, सध्याचे काय अपडेट्स आहेत? हा विशाल, बोला। दीपाली, खरं तर अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची जी हद्द आहे ती त्या अंकली पुलावर सध्या चक्काजाम आंदोलन जे आहे ते सुरू आहे। माझ्या पाठीमागची सगळी जी दृश्य जी आहे ती आपण सुद्धा पाहतोय की हे चक्काजाम आंदोलन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सर्वपक्षीय नेते जे आहेत ते या संपूर्ण चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी देखील झाले आहेत। आमदार सतेज पाटील असतील, त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित पाटील असतील, त्याचबरोबर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर असतील आणि खासदार धैर्यशील माने सुद्धा थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी येऊन गेले। त्यामुळे सर्वपक्षीय हा लढा जो आहे तो सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळते। अलमट्टी धरणाची उंची वाढी विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू होता आणि तरी देखील सरकार याबाबत ठोस अशी भूमिका मांडत नाही आणि त्याच मागणीसाठी हे सगळे पूरग्रस्त नागरिक असतील किंवा या सगळ्या संघटनेसाठी किंवा लढ्यासाठी जे कार्यकर्ते जे आहेत ते अनेक वर्षांपासून यासाठी लढा देत आहेत। मात्र सरकार याकडे या सगळ्या बाबींकडे कसं पाहणार हा सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा आहे। जवळपास 2005 साली पहिल्यांदा अलमट्टी धरणाला उंची वाढवली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता उंची वाढीचा निर्णय जास्त घेतलेला आहे। सध्या हा जो उंची वाढीचा जो निर्णय 519 वरून 524 मीटर नेण्याचा हा जो मुद्दा आहे, कर्नाटक सरकारचा हा जो निर्णय आहे, याच निर्णयाविरोधात जे हे कार्यकर्ते असतील, जे सर्वपक्षीय नेते असतील ते सध्या याच्या विरोधात पाहायला मिळतात। त्यामुळे हा लढा जो आहे तो कुठेतरी व्यापक पद्धतीने, तीव्र पद्धतीने होत असल्याचं पाहायला मिळते। आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीवरून जी वाहनं असतील ती वाहनं अडवून चक्काजाम आंदोलन जे ते करण्यात आले आणि सरकारला याबाबत इशारा देखील दिलेला आहे। सरकार या सगळ्या बाबीकडे कसं पाहणार हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, कारण कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, या तिन्ही जिल्ह्याला महापुराचा फटका बसतो। 2005, 2019, 2021 हे 3 वर्ष जे आहेत ते सलग पुराची पाहायला मिळाली होती आणि या अलमट्टी धरणामुळे हा पूर जो आहे तो येतो अशी अनेक कारणे जी आहेत ती पाहायला मिळाली होती आणि आता याच्याच विरोधात हा जो लढा जो आहे तो तीव्र पद्धतीने पाहायला मिळतोय। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।